नमस्कार, मी ऋषाली यादव सारंग. सकाळचे 9 वाजता आहेत आणि आता आपण पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या. मध्ये अदानी उद्योग समूहाचे अधिकारी, धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे 3 अधिकारी उपस्थित होते अशी चर्चा. ठाकरे गटाकडून बैठकीमधला तपशील जाणून घेण्याचा प्रयत्न सुरू. सरन्यायाधीशांच्या न्यायालयामध्ये 3-1 वर्ष फक्त तारखाच पडत आहेत. चंद्रचूड साहेबांची नातवंड सुप्रीम कोर्टामध्ये विराजमान झाल्यावर न्याय मिळेल. सामनातून न्यायव्यवस्थेवर वक्तव्य. विरोधकांनी भाजपवर टीका करण्यासाठी श्याम माधव आणि मनोज जरांगे नावाचे कुत्रे सोडलेत. भाजप खासदार अनिल बोंडेंचं वादग्रस्त वक्तव्य. नारायण राणेंनी मला फुकट धमक्या देऊ नये, मी बोलायला लागलो तर माघार घेणार नाही, जरांगे आक्रमक. नारायण राणे आणि फडणवीसांबद्दल बोलाल तर जीभ ठेवणार नाही, भाजप आमदार नितेश राणेंचं वक्तव्य. भाजपच्या हरिभाऊ बागडेंच्या जागेवर शिंदे गटाचा दावा. फुलंब्री विधानसभेची जागा शिंदे गटाला देण्याची मागणी. शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष रमेश पवार यांच्याकडून जागेची मागणी. या निवडणुकीमध्ये कुणबी मराठा उमेदवाराला मतदान करू नका, ओबीसी उमेदवाराला मतदान करा. प्रकाश आंबेडकरांचं खळबळजनक वक्तव्य. इथला कुणबी मराठा डबल भूमिका घेत असल्याचा आरोप. अनिल देशमुखांनी चांदीवाल आयोगाचा अहवाल आणला समोर. देशमुखांसाठी कोणतेही पैसे जमा केले नसल्याचं वाझेंचं आयोगामध्ये उत्तर. वाझेच्या आरोपानंतर देशमुखांनी चांदीवाल आयोगाचा अहवाल समोर आणला. चांदीवाल आयोगाचा अहवाल मवियाच्या काळामध्येच आला होता. मविया सरकारनं त्यावरती कोणतीही कार्यवाही केली नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया.